मी नेरूळला येतोय. माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे. पण मी तेव्हा नसल्यामुळे मला भेटता नाही आलं आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत. तुम्हाला काही संपर्क साधला त्यांनी? नाही. त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलीसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का. त्यांचं पण म्हणणं होतं नाही. तर मला माहीत नाही कुठे बसलेले, समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले, पण मला ते काल भेटले नाहीत. त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे, मी घरी नाही आहे, मी नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. हे बघा, या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालं आहे म्हणून. मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल. त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर कोण टाकतं. आता पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत, पण तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. उद्या किती वाजता उद्या ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्रास दिला जातोय का, किंवा त्यामुळे ते सगळं केलं जातंय का? दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल. उद्या किती वाजता? उद्या मी 1ची वेळ ठरवली आहे, त्याच्यामुळे 1ला मी नवी मुंबईला पोहोचेन. काँग्रेस म्हणते आम्ही मनसे. अमित ठाकरे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्या आपण नेरूळला जाणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेरूळमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. मात्र ते अनधिकृतपणे झाल्यामुळे पोलीस त्यांना नोटीस बजावण्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ आले होते, मात्र ते आपल्याला भेटलेले नाहीयेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आपण स्वतःच नेरूळला जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय.